आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिक्षण संस्था संचालकांची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या। पळूसमध्ये धारदार शस्त्राने शिक्षण संस्था संचालकांचा खून। सांगली जिल्ह्यातील पळूस शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केली आहे। संजय प्रभाकर परांजपे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। भरवस्तीत झालेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। सांगलीच्या पळूस येथील पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक संजय प्रभाकर परांजपे यांची काल रात्री उशिरा अज्ञात इसमांनी हत्या केली। परांजपे हे कुंडल वेस परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते। मिळालेल्या माहितीनुसार संजय परांजपे हे रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबासोबत घरात बसले होते। काही वेळाने ते अचानक घराखाली असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले, मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली। यावेळी अपार्टमेंटच्या परिसरातच त्यांच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला। अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वरणी घाव घालून त्यांचा खून केला आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच पळूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे। संजय परांजपे यांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। जुना वाद, वैयक्तिक शत्रुत्व की अन्य काही कारण या दिशेने पळूस पोलीस तपास करत आहेत। या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे।